शहीद किसान साहेबराव करपे पाटिल और उनके परिवार की स्मृति में पुसद में एक दिवसीय अहिंसक अन्नत्याग आंदोलन किया गया। महागांव तहसील के चिलगावन गांव के सरपंच साहेबराव करपे पाटिल ने अपनी पत्नी और 4 बच्चों के साथ 19 मार्च 1986 को वर्धा जिले के पवनार दत्तपुर में सामूहिक आत्महत्या कर ली थी। यह किसानों द्वारा की गई पहली सामूहिक आत्महत्या थी। इस दर्दनाक घटना को भले ही 32 साल हो गए हो, लेकिन किसानों की आत्महत्या आज भी नहीं रुकी है। इस बलिदान की स्मृति में किसानों ने एक दिवसीय उपवास रखकर अन्नत्याग अहिंसा आंदोलन किया। इस अहिंसक आंदोलन में बड़ी संख्या में किसान शामिल हुए और उन्होंने किसानों की स्थिति में सुधार की मांग की है। आज 19 मार्च शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील स्मृतिशेष एक दिवसीय आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन हे आम्ही 2017 पासनं एक दिवसीय उपवास करून साहेबराव करपे पाटलांच्या हुतात्म्याला, त्यांच्या बलिदानाला सामूहिक श्रद्धांजलीच्या माध्यमातून आम्ही हे एक दिवसीय उपोषण करत असतो। खऱ्या अर्थाने आज कृषीप्रधान या शब्दावरच माझा आक्षेप आहे, कारण या देशामध्ये शेतकऱ्यांच्या होत असलेल्या ज्या आत्महत्या आहेत, या प्रत्यक्ष शासन व्यवस्था व यंत्रणेकडून केले गेलेल्या हत्या आहेत। शेतकरी आजही शासनाच्या धोरणाचा अनास्थेचा बळी आहे, कारण राज्यामध्ये या चालू खरीप हंगामामध्ये 2706 शेतकऱ्यांनी या 6 जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेला आहे, जो आकडा मानवी संवेदनेला अस्वस्थ करतो। पण दुर्दैवाने राज्यामध्ये सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सत्ताधीशांना त्या शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना व अनास्था वाढल्यामुळे कायम दुर्लक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। मी आज साहेबराव करपे पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे काही आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं, शेतकरी कर्जमुक्त व्हावं, त्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला होता, तो त्यांनी शब्द पूर्ण पाळावा